नमस्कार, आपण पाहतात RTI न्यूज 24 HD उमरी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट। तालुका सामाजिक वनीकरण या संदर्भात आपण काही मीडिया समोर आपण जे आपली भूमिका मांडत आहात या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात यावी। कुठं काय केलं, कुठं नाही केलं, कुठं झाडझुडपं लावले, कुठं पाणी टाकले, आपल्याला जे जे समजा आढळून आलं त्याची आपल्याला संपूर्ण माहिती द्यावी। कारण की या 5 वर्षामध्ये उमरी तालुकाच नव्हे तर धर्माबाद, नायगाव, उमरी, भोकर ह्या दिशेने जेही मार्ग जातो आपण सुद्धा पाहतो। कारण की मी सुद्धा त्या ठिकाणी प्रवास केलेला आहे। उमरी ते भोकर ह्या रोडवर काही ठिकाणी झुडपं झाडपं असं झाडाझोड केली, पण त्या ठिकाणी जे वृक्ष लागवड केली त्या वृक्ष लागवड केलेल्या झाडाला पाणी टाकण्यात आला नाही। मला सुद्धा आढळलं। आपण सुद्धा याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्या मांडावी। मी एक RTI कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता आहे आकाश श्रीरामवर। मी जिल्हा वार्षिक नियोजनातून 2020, 22, 23 या कालावधीमध्ये किती माहिती या कालावधीमध्ये आपल्या उमरी तालुक्यामध्ये वृक्षारोपण कुठं कुठं करण्यात आली या संदर्भात मी पत्रव्यवहार केला RTIच्या माध्यमातून। पहिली अपील, दुसरी अपील, तिसरी आणि पहिल्या अपीलमध्ये येणे नोटीस काढणं गरजेचं होतं, पण कुठलीही नोटीस काढली नाही या ठिकाणी। पण दुसऱ्या अपीलमध्ये काढतील असं वाटलं, दुसऱ्या अपीलमध्ये काढणं याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। मला कुठलीही नोटीस आणि कुठलीही माहिती न दिल्यामुळे मी अपिली अधिकारी आणि आपल्या इकडे आयुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी प्रकाश इंदलकर साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा केला। या पाठपुराव्यानंतर नांदेड येथे जिल्हा नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितले की बाबा आपण 30 दिवसाच्या आत माहिती देऊ, पण यांनी कुठलीही अद्याप मला माहिती दिलेली नाही। पण पाठपुरावा करून सुद्धा मला माहिती नाही। माझ्यासारख्या एका स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला माहिती देत नाहीत म्हणजे सर्वसामान्याला माहिती किती देतील याकडे आपणच समजू शकता। मला सांगायची आवश्यकता नाही, पण माहिती मागितल्या माहिती देत नाहीत आणि याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। या संदर्भातलं माझ्यापाशी अधिकृत पत्र आहे। साहेबांनी आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये याचा खुलासा 10 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयुक्त प्रकाश इंदलकर साहेबांनी सांगितलं आहे। या संदर्भात लवकरच मोठा स्फोट होणार आहे आणि उमरी तालुक्यामध्ये सामाजिक वनीकरण संदर्भातली खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे। लवकरच आपल्यासमोर उघडकीस येईल आणि या मधला विचारण्यापेक्षा आपण त्या अधिकाऱ्याला याच्यावर हे माझं म्हणणं आहे। तर आज आपण उमरी तालुक्यात जे वनीकरण जे कार्यालय आहे त्यामध्ये आजपर्यंत उमरी तालुका वनीकरण सामाजिक वनीकरण हे कार्यालय आपण आजपर्यंत त्या ठिकाणी कर्मचारी किंवा अधिकारी आढळून आलेत का? आलेत आपल्या इथं उमरीमध्ये म्हणून याच्यामध्ये खूप मोठी शोकांती आहे। उमरीमध्ये कार्यालयच उपस्थित नव्हतं। काल परवा कुठतरी भाड्यानं घेऊन येणं कार्यालय चालू केलेलं आहे। कार्यालयाच्या ठिकाणी झाडं झुडपं या ठिकाणी लावण्यात आलेली होती, कुठलंच कार्यालय उपलब्ध नव्हतं। काल परवाच कुठल्यातरी मला माहिती नाही संदर्भात, पण काल परवा एखादी किरायानं कुठतरी मला या संदर्भात माहिती भेटली, म्हणजे एका मित्राद्वारे म्हणा, एका पत्रकाराद्वारे म्हणा, कुठतरी आपल्या इथं चढतीला किंवा या ढोर आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यापाशी एक प्रायव्हेटच्या माध्यमातून एक कार्यालय उघडण्यात आलेले आहे, पण यांनी कुठली अधिकृत माहिती देत नाहीत आणि याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे सामाजिक वनीकरणमध्ये। आणि मी या संदर्भात अधिकृत जास्त काही बोलणार नाही। या संदर्भात तुम्हाला मी माझ्यापाशी पत्र येणार आहे। आता एक माझ्यापाशी पत्र लेखी पत्र आहे की यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये आणि कारवाई नक्कीच 100% होणार। याच्यामध्ये 720 दिवस होऊन सुद्धा यांनी माहिती देत नाहीत, म्हणजे तुम्हीच सांगा ना की याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाले आहे। 720 ज्यांनी करून की 30 दिवसामध्ये माहिती देणे गरजेचं असते। अपिली अधिकारी असतील त्यांनी माहिती द्यावं, कारण नाहीतर मग एखादी नोटीस तर कुठलीच माहिती न कुठलीच कोणत्या संदर्भात कुठलीच देत नाहीत। याच्यामध्ये लय मोठा भ्रष्टाचार झाला आहे। स्फोट लवकरच तुम्हाला होईल। मी जास्त अधिकृत बोलणार नाही। तुम्ही या संदर्भात मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्या अधिकाऱ्याला विचारलं योग्य राहील, एवढंच बोलू शकतो या ठिकाणी। आम्ही पण उमरी तालुक्यामध्ये आजपर्यंत कधीच कोण्याही ठिकाणी सामाजिक वनीकरण ह्याचे कर्मचारी किंवा अधिकारी आजपर्यंत आम्ही बघितले नाहीत। कारण की घुगे साहेब असं नाव आहे, तरी त्यांनी फक्त दिपवाडी व असंच काही ठिकाणी समजा कार्यक्रम झाले त्या ठिकाणीच आढळून येतात, तरी आजपर्यंत त्यांची शहानिशासुद्धा नाही की हेच घुगे साहेब आहेत। व काहीतरी एक स्त्री म्हणून आहेत मॅडम, त्यांचीसुद्धा आजपर्यंत कोण्याही ठिकाणी येऊन अशी मी आहे, माझी ऑफिस आहे, माझे कार्यालय आहे आणि मी या ठिकाणी वृक्ष लागवड करत आहे
झाडं काही त्यांची आजपर्यंत आपल्याला माहिती मिळालेली नाही. माझ्या मीडिया संदर्भात मी बोलतो. आपण जे म्हणले स्त्री जे नवीन आले तर आताच रेंजर मॅडम म्हणून देवगडे मॅडम यांचे नुकतेच यांनी पदभार स्वीकारला आहे. पण याच्या पहिल्याचे आपले घुगे साहेब या ठिकाणी होते. त्या घुगे साहेबांना उमरी तालुक्याचा पुरा इतिहास माहीत या ठिकाणी किती भ्रष्टाचार झाला त्यांनी तुम्हाला सांगू शकतात. मला विचारण्यापेक्षा त्या घुगे साहेबांना विचारलेले लय अधिकृत राहील एवढं सांगतो मी या ठिकाणी. नाही, आम्ही पण आता मीडियासमोर त्यांनी आम्ही फोन केलो तर फोन रिसिव्ह करतात, तरी पण आम्ही बाहेर आहो असं मीटिंगमध्ये आहो म्हणतात. ऐका ना, आता या ठिकाणी मी कुठं आहे, मी आता या ठिकाणी आपलं एक मुलांचं एक ITI कॉलेज आहे या ठिकाणी. राईट. खूप मोठा वृक्ष लागवडी झाली आहे. पण मी तुम्हाला पत्र दाखवतो अधिकृत. बरोबर. या इथं तर ठिकाणी काहीच नाही. माझ्या माठीमागं किती झाडं आहेत. तुम्ही या शहानिशा केलं तर लई चांगलं राहील एवढंच बोलतो. आता आपण पाहू शकता हे हनुमान मंदिर पासून राज्यमार्ग आहे उमरी ते भोकर, हा तेलंगणा दिशेला जाणारा भेटणारा जोड रस्ता सुद्धा आहे उमरी ते. आपण इथं पाहू शकता हे जे आज एक चिमुकल्यांचा एक ITI म्हणून आहे. या ITIचा आज सुट्टीचा टाईम संपला, ह्यासाठी गेटसुद्धा लावण्यात आलेला आहे. तरी आपण इथं पाहू शकता की इतका मोठा ITI असूनसुद्धा ह्याच्या रोडला एकही वृक्ष लागवड केलेला नाही. फक्त देवाच्या कृपानं, देवाच्या याच्यामधून जे पाऊस पडला त्या संदर्भात काहीतरी झाडं झालेले आहेत. तेच झाडं आपल्याला इथून दिसून येत आहे. तर आपण आता पाहिला तिथं आता संपूर्ण. मला वाटते या संदर्भात आपण घुगे साहेबाला विचारता लई चांगलं राहील, कारण की इथं झाडं किती जिवंत आहेत, किती लावण्यात आले याचा अधिकृत तुम्ही घुगे साहेबाला विचारा. आणि खोटं आहे का खरं आहे तुम्हाला संदर्भात या माहिती भेटेल. आणि मी या संदर्भात अधिकृत बोलणं योग्य नाही. साहेब तुम्हाला बोलतील, फक्त माझ्यापाशी पत्र आहे इंदोलकर साहेबांचं, यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये. एका जिल्हा अध्यक्षाला 720 दिवस होऊन सुद्धा यांनी माहिती देत नाहीत, म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे. याच्यावरून मी आता समोरचं तुम्ही बघा, तुम्ही साहेबाला बोला, तुम्हाला भेटून जाईल सर्व गोष्टी. नक्की आपण थांबतो. आपण इतकी जी भूमिका मांडलात आपल्या स्वतःसाठी नाही, बल्कि सगळ्यांसाठीच आहे. जे आपण जे आज वृक्ष लागवड केल्यानंतर वारं वादळ पाऊस असं येत नाही, ढगाळ वरून थांबत नाही. याच ठिकाणी सगळ्यांनी तुम्ही उमरी तालुक्याची जिल्हा नियोजन समितीमधून निधी किती आला आणि तालुका स्तरावर निधी किती आला या संदर्भात अधिक चौकशी करा, साहेबांना विचारा. आणि मी 720 दिवस होऊन सुद्धा मला माहिती भेटत नाही, म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. आणि या संदर्भात मी वेळोवेळी पाठपुरावा केला. साहेबांचं माझ्यापाशी अधिकृत पत्र आहे की यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये. या संदर्भात तुम्ही घुगे साहेबांना विचारा, देवगडे मॅडम विचारा, काही जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्याला विचारा. नक्कीच तुमची जी भूमिका मांडलात या संदर्भात मी पण सांगू शकतो की आपला ही बातमी पाहिल्या ताबडतोब ह्याची काहीतरी तुमचा निर्णय लागेल असा मला एक आशा आहे.